लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की कलाला अजूनही राहुलवर शंका आहे आणि जरी अद्वैत सुटलेला असला तरी ती राहुलच्या पाठीमागे येते आणि तिला तो वेंडर थांबल्यासारखा दिसतो, पण जवळ जेव्हा जाते तेव्हा तो दुसराच कोणीतरी निघतो. जो राहुल आहे तो तिला टॉन्ट मारतो की तू कितीही काहीही शंका निरसन करत बसली तरीही तुला कोणीही काहीही भेटणार नाही आणि माझ्याकडे अशा नजरेनी न बघता तू तुझं तुझं काम कर आणि माझ्या पाठीमागं येणं बंद कर. आणि तसं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे सकाळी सोहमला काहीच आठवत नसतं की दारू पिऊन त्यांनी काय केलेलं आहे आणि तो अनामिकाची माफी मागत असतो आणि अनामिकाला तोच चान्स भेटलेला असतो सोहमला आणखीन उकसवण्यासाठी आणि घरातही कोणी नसतं. ती सांगते की आईंनाही पाहिलं की तू दारू पिऊन आला होतास आणि रूममध्ये काय झालं हे कोणालाच माहीत नाही. ती त्याला आणखीनच म्हणते की मला माहिती नव्हतं की तू असा आहेस आणि माझ्या घरचे जेव्हा फोन करतात तेव्हा मी हे सांगू का की माझा नवरा दारुडा आहे. हे सगळं ऐकून सोहमचा आणखीनच संताप होत असतो आणि तो तिला म्हणत असतो की हे सगळं तू मला म्हणू नको आणि मी सगळं नीट करेन आणि काल मी चुकून दारू पिली आणि मला माफ कर. पण अनामिका त्याला भडकवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि त्या रागामध्ये तो जो आहे ग्लास हातातनं फुटतो आणि तो तिच्या अंगावरती जातो आणि हे सगळं त्याच वेळी त्याच्या घरातले येतात आणि त्याची आई त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते की हे सगळं काय चालू आहे आणि तो तिथून निघून जाते. अनामिका मुद्दाम रडत असल्याचं नाटक करून रूममध्ये जाऊन डोअर लावून घेते. आजोबा जे आहेत सगळ्यांना म्हणतात की आपण हे सगळं नंतर बघूयात, सोहम आल्यानंतर आपण सगळेजण खाली जाऊयात कारण काय झालेलं आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही. इकडे रूममध्ये अद्वैत विचार करतो की सोहमला नेमकं काय झालेलं आहे आणि या केसमुळे मी त्याच्याशी बोलू शकलो नाही, पण मी आता बोलेन. त्यानंतर तो तिला विचारतो की तू कसं काय त्या मार्केटमध्ये घेऊन गेलीस आणि वेंडरला कसं काय आपण पकडू शकलो. पण ती विचार करते की आता याला सांगण्यात काही अर्थ नाही कारण त्याचा मूड खराब होईल, म्हणून ती त्याला त्याबद्दल काहीच सांगत नाही. इकडे अद्वैत तिला धन्यवाद म्हणतो आणि म्हणतो की आपल्याला याच्यावरती पुढे काहीतरी केलं पाहिजे. पण जी कला आहे ती राहुलचं बोलणं मुद्दाम टाळते आणि तेवढ्यातच तिला तिच्या आईचा फोन येतो आणि तिच्या आईला जावयांशी बोलायचं असतं तर ती म्हणते माझ्याशी बोल, पण ती म्हणते की नाही मला जावयांशीच बोलायचं आहे आणि ती जावयाला म्हणजेच अद्वैतला म्हणते की तुमचं काही वाईट होणार नाही आणि तुम्हाला अभिनंदन आहे, केसमधनं तुम्ही सुटला आहात. आणि त्यानंतर ती तिच्या मुलीशी बोलते आणि म्हणते की एक जे आहेत तुला ऑर्डर देणार आहेत मटक्यांची आणि तुला त्यांच्याशी बोलावं लागेल. इकडे रोहिणी आणि राहुल सेलिब्रेशन करतात आणि शॅम्पेन उघडतात कारण वेंडरनी सगळा जो आहे स्वतःवरती घेतला आणि हे दोघंही नामोनिराळे सुटलेले आहेत. त्यानंतर राहुल सांगतो की कसं तो पोलीस स्टेशनला गेला आणि तो त्या वेंडरशी बोलण्यासाठी पोलिसांना कन्व्हिन्स केलं आणि कन्व्हिन्स केल्यानंतर त्याने त्या वेंडरला सांगितलं की तू सगळा आरोप तुझ्या नावावरती घे आणि आम्ही तुझ्या फॅमिलीला पैसे देऊ आणि मेक शुअर करू की तू पुढच्या 15 दिवसांमध्ये सुटशील. जर तू आमची नावं घेतलीस तर तू पुन्हा कधीही बाहेर येणार नाहीस आणि तुला पैसेही भेटणार नाहीत. त्यानंतर तो वेंडर अग्री करतो की जर तू मला लिहून दिलंस तर मी हे सगळं करेन. त्यानंतर तो रोहिणीला सांगतो की बाहेरही कोर्टाच्या कला माझ्या मागे मागे आली होती, पण मी ते पाहिलं आणि वेंडरला तिथून बाजूला काढलं आणि दुसऱ्याच माणसाला तिथे समोर केलं. हे सगळं ऐकून रोहिणीला खूपच चांगलं वाटतं की सगळं करूनही आपण कसे नामोनिराळे राहिले आणि राहुल आता बऱ्याचपैकी चांगलं करत आहे. राहुल सांगतो की आता बघ मी कसं गौरवच्या मदतीने जो अद्वैत आणि कला आहे त्यांना पूर्ण उद्ध्वस्त करतो आणि आता यांचा मी चान्स कसलाच सोडणार नाही आणि त्यांची प्लॅनिंग पुढे चालूच राहते. इकडे सोहम आलेला नसतो म्हणून तिची आई वाट पाहत असते आणि तेवढ्यातच अनामिका खोटी पट्टी हातावर बांधून खाली येते आणि ती मुद्दाम त्यांच्या आईला दाखवण्यासाठी त्याच हात पुढे करते आणि सांगते, खोटं नाटक करते की ते मला सोहमनी नाही मारलं तर मला चुकून लागलं आणि आपल्यालाच सोहमला समजून घेतलं पाहिजे आणि तो एकदाच दारू पिऊन आला होता, तो परत पिणार नाही आणि तुम्ही माझी जी आहे तुम्ही काळजी नका करू, तुम्ही जाऊन आराम करा असं सांगून ती तिच्या आईला खोटं असं दाखवते की सगळा जो दोष आहे तो सोहमचाच आहे आणि ती त्याची किती काळजी करत आहे आणि अशा प्रकारे तिची आई रूममध्ये निघून जाते. इकडे कला शांतपणे झोपलेली असताना अद्वैत विचार करतो की ही किती माझी काळजी घेते आणि तेव्हाच त्याला कळतं की मच्छर तिथे आहे. तो तर त्या मच्छराला पळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर त्याला समजतं की तिला थंडी वाजत आहे तर तो त्याला जमत नसतानाही AC बंद करतो आणि फॅनची स्पीड कमी करतो.
त्यामुळे तिला आरामात झोपता यावं म्हणून, आणि तो विचार करतो की ती मनाने खूप चांगली आहे. बघूया पुढच्या भागात काय होईल. धन्यवाद.